बागू पोरी, अगं आम्ही दोघं बी तुला टाकून गेलो होतो आणि तरी बी तू कसलाच राग न धरता आमच्या बरोबर यायचं ठरवलंस. माझी लेक गती, माझं बाळ. बस आता आम्हाला काय बी नको. आमची लेक आम्हाला मिळाली, बस झालं. सूर्यकांतराव, तिची इच्छा आहे आमच्या बरोबर यायची. आता तरी आम्हाला तिला नेण्यापासून अडवू नका. वय मॅडम, अहो आम्हाला आता कोर्टात जायची इच्छा नाही. आणि कायदा तुम्हाला बी कळत असेलच ना. भागू आता 18 वर्षाची झाली आहे. तिचे निर्णय ती घेऊ शकते, म्हणून तिला आता अडवू नका तुम्ही. हे बघा, आम्ही हात जोडतो तुम्हाला, पण आम्हाला तिला घेऊन जाऊ द्या. भागू, तू तुझ्या दादाला सोडून जाणार? आम्हाला सगळ्यांना सोडून जाणार आहेस तू? हे कधी ना कधी तरी होणारच होतं ना. मग आता का नाही? तुम्ही सगळ्यांनी मला सांभाळलंय, पण हेच माझे खरे आई वडील आहेत. जे खरे ते तर बदलू नाही ना शकत. त्यामुळे ते काही झाले तरी मला त्यांच्यासोबत जावं लागेल. भागू, भागू, जो काही निर्णय घेशील ना तो विचार करून घे. रागात असा निर्णय घेऊ नको की ज्याच्याने सगळ्यांवरच परिणाम होईल. बाळा, नीट विचार कर. लहानपणापासून एवढं प्रेमाने सांभाळले तुला आम्ही. हे असं बोलून सगळं संपवून टाकू नको. हे बघ, हा निर्णय तुझं आयुष्य बदलणार आहे. नीट विचार कर बाबू. पुरे आयुष्यात एक चुकीचा निर्णय पुढचं सुद्धा आयुष्य नासून टाकतो बघ. कुठलाच निर्णय घाईत घेऊ नकस बघ. मी नीट विचार करून निर्णय घेतले. आता माझं मन बदलणार नाहीये. परवा मी बघितलं तेव्हा विश्वास बसला नाही, पण आज हे लॉकेट बघून मी खूप मोठी चूक केली असं वाटतं. का माझ्या नशिबी हे सगळं लिहिलं. मला आधी वाटायचं मी दिसायला बरी नाही म्हणून दत्तूंना माझ्याशी लग्न करायचं नव्हतं, पण त्यांचं तर बाहेर. काय करत होतीस? किती सांगितलं तुला दरवाजा लावत जा नको, आणि जर दरवाजा लावला तर पहिल्या हाकेत उघड जा म्हणून. अगं काय तर कामं असतात ना. नशीब कोणाला सापडले नाहीये. आमचा विचार कर. काय बोलू? धक्का दिला काय मग? असं पण एक ना एक दिवस लग्न करून हे घर सोडून तिला जायचंच होतं. आता फक्त आधी जातील असं समजायचं. असं पण एका काळानंतर स्वतःच्या पंखांच्या जीवावर उडणाऱ्या पिल्लांवरचा अधिकार आपल्याला सोडावाच लागतो. हा बागू, म्हणून त्या पिल्लांनी घरटं विसरून चालत नाही, हे लक्षात ठेव. मी नाही तुला कधी अडवणार.
आजपर्यंत मी तुझ्या इच्छेच्या कधी मध्ये आलो नाही, नाही इथून पुढे येईल. तुलाच आमच्यापासून लांब जायचं तर आता कसं अडवू शकतो तुला? जाऊ शकतेस तू. दादा काय बोलतोय? अरे नका तिला काय बोलू, तिचा निर्णय घेतलाय तिनं. बॅग भरते मी. भागू जिमुड्या काय सारखं जिमोड्या करत असतेस ग? संजय आहे मी. अरे तुझं जरा वेड आहेस का? तुला मी मेसेजवर सांगितलं होतं ना तू इथे येऊ नकोस म्हणून. तू जिम येणार आहे. मला तुला बघायचं होतं म्हणून आलोय. आणि तसंही कोणाला घाबरत नाही मी. अरे वेड्या, तू जरी घाबरत नसला ना तरी मला घाबरावं लागतं ना. त्या जिमने आपल्याला एकत्र बघितलं ना आपलं सगळं भांडं फुटून जाईल. अगं काही होत नाही, ते पुरतं येडं झाले तुझ्या प्रेमात. आणि तसंही त्याचा मेंदू ना त्याच्या गुडघ्यात आहे, काही कळत नाही त्याला. एवढा हुशार आहे का तो? आपण त्याला कशाही टोप्या घालू शकतो. बरं ते सगळं जाऊ दे, तुला तो जिम साठी पैसे देणार होता, काय आलं? दिली की नाही? अरे हो बाबा, जरा शांत राहा. तो ना मला आज काहीतरी गिफ्ट आणणार आहे. ते जिमचे पैसे जाऊ देत, त्यापेक्षा तो महागडे गिफ्ट देणार आहे मला माहितीये. वा 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 कामिनी मॅडम वा, पुरतं येडं केलंयस रे त्याला तू. का तू वेडा नाहीयेस माझ्यासाठी? असं पण ना खूप जण वेडे आहेत या कामिनीसाठी, आणि ही कामिनी फक्त तुझ्यासाठी. कामिनी, अरे जिम, बरं झालं आलास. अरे मी तुझीच वाट बघत होते. हा माझा कॉलेजचा फ्रेंड आहे हा माझा. कामिनी, अगं आता तरी खोटं नको बोलूस. मी तुमच्या दोघांचं पण बोलणं ऐकलंय. अगं सांग ना सगळं, हा तुझा बॉयफ्रेंड आहे ते. अरे बाबा तू वेडायस का? तू माझ्यावर डाऊट घेतोय? माझ्यावर? तुझ्या कामुडीवर? कामिनी बस आता, अजून नाटकी नको करू तू. तुमच्या दोघांचं बोलणं मी स्पष्टपणे ऐकलंय. अगं एवढे दिवस तुम्हाला येड्यात काढत होतीस. म्हणजे खरंच तू सगळं ऐकलंयस तर ठीक आहे. हे कधी ना कधी होणारच होतं. माझं खरं प्रेम याच्यावर आहे. आणि मी माझ्यासोबत होतं ते काय होतं? यार याचा मेलोड्रामा आता परत चालू झाला. ए बाबा, उगाच मला गिल्ट द्यायचा प्रयत्न करू नकोस. आणि इमानदार असण्याचा आव पण नको आणूस. तू तुझ्या बायकोचा होऊ शकला नाहीस तर माझं काय होणार आहेस? तुला काय मूर्ख वाटले का रे मी? तुझ्यासारखं कर्मदरिद्री माणसासोबत प्रेम करायला, लग्न करायला वेडी आहे का मी? मला तुझ्याकडचा पैसा पाहिजे होता ना, म्हणून मी हे सगळं केलं. काय तू मला फसवलंस? माझ्या भावनांची खेळलीस तू. जसं की तू तुझ्या बायकोच्या भावनाशी खेळलाच नाहीस. बिचारी याची बायको, याच्यासोबत लग्न करून तिने रिस्क घेतली आणि याला तिची साधी किंमत पण नाहीये. अगं मी इतकाच कर्मदरिद्री होतो तर माझ्याशी का खेळत राहिलीस तू? का मला तेव्हा सोडून गेली नाहीस? अगं तुझ्यावर मी आंधळं प्रेम केलं. तुझ्यासाठी मी माझ्या बायकोला नको नको तसं बोललो, नको तशी वागणूक दिलो. पावलो पावली मी तिचा अपमान केला. आणि तू मला फसवलंस, मला धोका दिलास. ए कामिनी, ह्या ओल्ड स्कूल वाल्यांचा ना हाच प्रॉब्लेम असतो. एकदा का मुलगी हसून बोलली, सोबत आईस्क्रीम खाल्लं की लगेच यांना वाटतं जन्माजन्मासाठी ती झाली आपली. ए लय झाला ड्रामा आता. निघित ना, चल चल निघ 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 निघ. तू तोच ना जो हिला जिम साठी मदत करणार होता तो? बरं झालं तुम्ही दोघे मला सापडलात. हो मग काय करणार आहेस रे तू? काय करणार आहेस? मारणार आहेस मला? हा आता बघच तुम्ही काय करणार आहे ते. तुझे तर ए लांब हो. लांब राहायचं,
लायकीत राहायचं, कळलं ना? नाहीतर तुझ्या घरी येऊन तुझ्या बायकोला आणि तुझ्या आई वडिलांना सांगेन तू काय काय पराक्रम केलेत ना, ते सगळे सांगून मोकळी होईल. मला काही फरक पडत नाही, कळलं? तू तुझा विचार कर. आणि कोण तो? तुझ्या बायकोचा भाऊ. म्हणत होतास ना तो खूप रागीट आहे. जर त्याला कळालं माझ्यासाठी तू त्याच्या बहिणीला फसवलंय तर तो तुझं काय करेल ना, त्याचा विचार कर, कळलं? दूर राहायचं आमच्यापासून, कळलं? नाहीतर कायमचा बरबाद करून टाकेल. जाऊ दे ग, हार्ट ब्रेक झालाय त्याचा. अरे हो ना, पण हे सगळं ना गिफ्ट मिळाल्यानंतर झालं असतं ना, खूप बरं झालं असतं. आता माझं किती मोठं नुकसान झालं बघ. पॉइंट आहे, पण असू दे, मी देतो ना तुला गिफ्ट. धनु, मी चुकलो. मी खूप चुकीचा वागलो. मी गुन्हेगार आहे तुझा. मला माफ कर. चूक तुमची नाही, चूक माझी. अमावास्येच्या रात्रीने चंद्राची आशा धरू नये कधी, असं म्हणतात. पण मी ती धरली. माझ्याच अपेक्षांचं मलाच ओझं होईल असं वाटलं नव्हतं कधी. माझ्यासारख्या मुलीबरोबर कोण संसार करेल ना? मी, जिला 4 चौघात घेऊन जायची लाज वाटावी अशी मुलगी आहे. तिचा तुम्ही मनापासून हात का धरा? आजवर खूप चुका केल्यात मी. जगाच्या लेखी सौंदर्याची जी परिभाषा आहे ती कळलीच नाही मला कधी. मुळात माझ्यासारखी दिसणारी मुलगी, तिला ना रंग आहे, ना रूप आहे, ना बांधा आहे, अशा मुलींच्या जगण्याला काही अर्थच नसतो. हे विसरून गेले होते मी. पण असो, आता माझं एक ऐका. सोन्यानं बनवलेली असेल ना तरी बेडी बेडीच असते. आपण ना आता आपल्यातली बेडी लवकरात लवकर तोडून टाकू. कारण ज्यात मनच नाहीये त्यात तण अडकवून तरी काय फायदा ना? का राहतोय आपण हे असं एकत्र, जबरदस्ती? आपल्यात कोणतं नातं नाहीच आहे ना. आणि यानंतर ते होईल असं मला वाटत नाही. त्यामुळे अशा नात्याचा जुगार खेळण्यात काही अर्थ नाही. मला वाटतं आता आपण वेगळं आहोत. सूर्यकांतराव, अहो तुम्ही खरंच देव माणूस आहे. अहो अशी परक्याची मुलगी घरात आणून तिला वाढवणं, शिकवणं हे कुणाचं बी काम नाही. अहो आमच्या भागूचा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांभाळ केलाय. हा आता कधीतरी ती तिच्या मार्गाने जाणारच ना, तेव्हा तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आणि हो, आम्ही ना तुमच्या भेटीला तिला कायम आणत जाऊ. आम्ही तिला या घरापासून तोडणार नाही. त्याची काहीच गरज नाहीये. या घरात परत यायची माझी इच्छा नाहीये. भागू, भागू नको ना असं बोलू. नको ना जाऊ तू. दादानं जे काय केलं ना ते तुझ्या भल्यासाठी केलं. भागू, तू त्याच्या काजाचा तुकडा आहे ग. आईच्या मायेनं वाढवलंय तुला त्यानं. तुझ्या नाच्याशी जीवेला असं दागणं देऊन नकोस. असं नको ना बोल. हे बघ, जाताना निरोप तरी घेऊन जाणार त्याचं नीट. माणसानं ना निरोप असा घ्यावा की परत नजरेला नजर देता आली पाहिजे. नजर सोरायची गरज नाही पडली पाहिजे. भागू, नको ना जाऊ भागू.
भागू भागू तू लय चुकीचा निर्णय घेतेस अगं. बाळा तू आम्हाला तर दुखवतेच पण तुझ्या दादाला सूर्या दादाला पण दुखवते तू. भागू ऐक ना, तुला चुकीचं जाणे होईपर्यंत लय वेळ गेला असेल. भागू ऐक, नको जाऊ तू. भागू भागू तू आजवर आम्हाला सोडून जाऊ ना म्हणून दादाने हे सगळं लपवलं आणि आज तू तेच करायला चाललीस. भागू असं नको करूस. भागू भागू विचार कर ना जरा. भागू ऐक ना. इथली प्रत्येक गोष्ट आता परकी वाटते. मी आता इथे नाही राहू शकत. मला माझ्या घरी जावंच लागेल. पोरींनो, तुमचं एकमेकींविषयी प्रेम बघून खरंच वाईट वाटतंय आम्हाला. लहानपणापासून एकत्र वाढलात, एकमेकांविषयी काळजी घेतली असेल. भागू बाळा, भेटून घे सगळ्यांना. अगं गडबड करू नकोस. तुला पाहिजे तेव्हा आपण निघू. हा पण जास्त वेळ नको काढू, कारण आपल्याला लवकर निघून पुढचं काम पण बघायचं आहे ना. अगं एवढा मोठा व्यवसाय बंद ठेवून आम्ही तुझ्यासाठी इथं येऊन राहिलो होतो. ते आता लवकर तिकडे जाऊन सगळ्या गोष्टी मार्गी लावाव्या लागतील ना. काय बंद करून म्हणजे? तुमचा करोडोंचा बिझनेस आहे ना, मग कामगार मॅनेजर हे कोणीच नाही आहेत का तिकडे? ते तसं नाही, तिला म्हणायचं होतं की आता आम्ही इथं आहे म्हणल्यावर आमचे व्यवहार बंद पडले असतील ना. म्हणजे लोक आहेत तशी कामाला, पण आमच्याशिवाय सगळे व्यवहार थांबणार ना, तर ते जाऊन बघायला पाहिजे. मला वाटतं आपल्याला निघायला पाहिजे. हा होय बेटा, तुझं सगळं घेऊन झालंय ना? हा मग निघू आपण. दे बॅग माझ्याकडे. हा चल. भागू भागू नको ना सोडून जाऊ मला. नको ना परक करून जाऊ. भागू ऐक ना माझं. तुझं दादाला सोडून जाणार आहेस का तू? एकदा प्रेमाने बोल माझ्याशी. बोल ना भागू. तू असं नाही करू शकत. नाही करू शकत तू असं. भागू ऐक ना, बघ ना इकडं माझ्याकडं. भागू ये ना इकडं. ये ना, एकदा भेटी मारायची. एकदा भेटी मारायची. ये ना, ऐक ना माझं. भागू 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 ऐक ना माझं. भागू थांब ना. भागू इकडे दादाकडे. भागू भागू